ऑन युअर मार्क सेट गो. आपण डोंगरावल्या ग्राउंडवर डेमो घेतला आहे आणि तिथं आपण गाडीसुद्धा वरती ग्राउंडवर नेल्या आणि मुलांचा आपण डेमो घेत आहे. बरेच दिवस झालं आपण फिजिकलचं व्हिडिओ टाकलं नाहीत. लेक्चरचं व्हिडिओ आपण यूट्यूबवर अपडेट करत होतो. जी अग्निवीरची भरती आहे त्या अग्निवीरच्या भरतीची मुलांची आता तयारी घेत आहे आपण. टोटल ह्या वर्षी आपली अकॅडमीतली 27 मुलं सिलेक्ट झाली. ते आपण बॅनर छापाछापी हे त्या गोष्टी चाललेली आणि बरेच दिवस झालं मुलांचं फिजिकल घेतलं नाही आणि आज डायरेक्ट डेमो घेतला. त्या दिवशी डोंगराला आग लागलेली, ती आग विझवायला मुलांनी नेलेली. त्यावेळेला म्हटलं की आपण हे डेमो आपण वरती 400 मीटरच्या ट्रॅकवर शूट करू. आपला जे ग्राउंड आहे ते एकदम हार्ड ग्राउंड आहे आणि हे बघा पुढं डोंगर जाळलेला आहे. त्या डोंगर जाळलेल्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. बघा हे बरोबर 400 मीटरचा ट्रॅक आहे. 410 मीटरचा ट्रॅक आहे आणि पोर आपली पळतात. पीयूचं सुद्धा टायमिंग म्हणजे 2-3 आठवडे झालं मुलांचं सकाळचं फिजिकल पण नाही आणि संध्याकाळचं फिजिकल पण नाही. आता अभ्यासावर जास्त भर दिल्या. ह्या वेळेला आपल्याला 100% रिझल्ट लावायचा आहे. ह्या रिझल्टसाठी आपण जोर लावला आहे. बघा पियुष आणि गोब्या पुढं पळतात. गोब्याचं रनिंग चांगलं झालं. पियुष आपला 1 नंबरला पळतोय. पियुषचं रनिंग टॉपचंच आहे, म्हणजे त्याला कधी पण पळवला तरीसुद्धा हे होईल. आपल्या ग्राउंडवर बारीक बारीक खडं जास्त आहेत, ते जरा खडं काढायचं आहेत. पियुषचं बघा जर आपण कॅमेऱ्याच्या ह्याच्यावर टायमिंग धरलं तर 2:1, 2:2 त्या दरम्यान पियुषचं टायमिंग चाललं आहे. बघा ह्या दुसरा राऊंड सुरू होऊन 200 मीटर झालं. आता हे कर्व मारून खाली निघाला आहे. बघा ज्या मुलांनी ह्या ग्राउंडवर तयारी केल्या त्यासनी माहीत आहे आपण डोंगरावरती JCBनं थोडं जे बांध होतं ते थोडं लेवल करून आपण ग्राउंड केलं व्यवस्थित. आता ग्राउंड व्यवस्थित करून आता ह्या रविवारपासून आपण म्हणजे सोमवारपासून उद्यापासून आपण रेग्युलर व्हिडिओ फिजिकलचं ह्याचं टाकणार आहे. तर बघा आणि पियुषचं टायमिंग आपण चांगल्या पद्धतीनं कमी करणार आहे. बाकीच्या मुलांचं सुद्धा 5-10च्या आत सगळी मुलं आणणार आहे. जी पोलीस भरतीची तयारी करतात त्यांचंसुद्धा गोळ आउट ऑफ करणार आहे. तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. बघा 2 राऊंड कंप्लीट झालं. 2 राऊंड साधारणपणे 2:57च्या दरम्यान बसले ते. काय झालं प्रॅक्टिसच नसल्यामुळं पियुषसुद्धा जरा घरी त्याच्या दुःखद घटना घडलेली त्यामुळे तो घरी गेलेला आणि त्याच्यामुळं त्याचं ग्राउंडसुद्धा म्हणजे तिथं गॅप पडला. त्याच्यामुळं त्याचं टायमिंग आमचं आयुष आहे ही पोरं आहेत पण ती काय पोरं असतात जरा फास्ट, त्यातला एक पियुष आहे. बघा चांगल्या पद्धतीने पळते. हे आपण ज्या मुलाला प्रसिद्धी देतोय, ज्या मुलाला आपण फेमस करतोय, म्हणजे ज्या मुलाची त्याच्याकडं कपॅसिटी असते ते मुलगा परत फुकतोय आणि परत काहीतरी तिसरंच करायला चालू करतोय. पण हे पियुष मुलगा अतिशय भारी मुलगा आहे. आपण त्याचं ग्राउंड आउट ऑफ करणार आहे. ते कुठल्याही इव्हेंटला मागं हटणारा मुलगा नाही. मस्त फिजिकल आहे याचं. तसंच बाकीच्या मुलांचं सुद्धा फिजिकल मस्त आहे पण पियुषचं मी जास्त स्तुती करीन. बघा आता ह्यो राऊंड आपला मग गाडीचा आवाज येत असल्यामुळे मी हे रेकॉर्डिंग करून आवाज टाकते. आता हे इथं बघा आपला हे आंब्याचं झाड आहे आणि हे आंब्याचं झाड कट झालं. बघा हा शेवटचा मुलगा त्यानं कट केला. हे आंब्याचं झाड आहे बघा इथं. बरोबर आता आपलं 3 राऊंड पूर्ण झालं आणि 4थ्या राऊंडला सुरुवात झाली. हे जी एकसारखी स्टेप पडत असते बघा. रनिंग ज्या वेळेला तुम्ही 1600 मीटर पळत असता त्यावेळेला सुद्धा तुमच्या पायात सेम स्टेप राहिली पाहिजे आणि स्टॅमिना टिकला पाहिजे. एकसारखं तुम्ही पळायला पाहिजे. गाडीवरनं आपण मी ज्या वेळेला स्कूटीवरनं व्हिडिओ काढतो त्यावेळेला एकदम व्यवस्थित येतो, पण ज्या वेळेला गिअरची गाडी असते त्यावेळेला व्हिडिओ काढताना खूप अडचणी येतात. बघा ह्यानं आता स्पीड चांगलं वाढवलं आहे. मी बिरडत होतो त्याचे व्हिडिओ आहेत पण ते काय केले जरा आवाज हे करून रेकॉर्डिंग करतो. गाडीचा आवाज जास्त येते. बघा ह्याचं वेग वाढला चांगल्या पद्धतीने. हे
पळती. याचं साधारणपणे 5-4, 5-2, 5-6च्या दरम्यान ह्याच्यावर टायमिंग दिसतंय. तर मी ह्याचं अजून टाकलं नाही. तर मला तुम्हीच सांगा, मी अजून ह्याच्यावर टायमर सेट केला नाही. टायमर सेट केल्यानंतर पीयूचं टायमिंग 5:20च्या आसपास साधारणपणे आहे असं मला वाटतं. बघा शेवटची कशी स्प्रिंट मारली जोरात. ठीक आहे. मी